नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या दुसऱ्या व्लॉगमध्ये दिवाळीची साफसफाई। आज आपण किचनच्या ट्रॉल्या साफ करणार आहोत। किचनच्या ट्रॉल्या ह्या तुम्ही साइडला व्हिडिओमध्ये बघू शकता। आपली हात लागून किंवा आपण स्वयंपाक करताना तडका वगैरे देताना किचनच्या ट्रॉल्यांवर तेलकट वगैरे असा थर साचतो, तर ते आपण एक लिक्विड बनवणार आहोत घरच्या घरी कमी खर्चामध्ये घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये। चला मग आपण साफसफाईला सुरुवात करूया। चला मग आपण लिक्विड बनवणार आहोत। मी इथे एका छोट्या पातेल्यामध्ये पाणी हे गरम करून घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडेसे अर्धा चमचा एवढे सर्फ टाकायचे आहे आणि सर्फ चांगले आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचे आहे। आता ह्या सर्फमध्ये मी चमचाभर एवढा खायचा सोडा घरातला असतो तो सोडा टाकणार आहे। आता सर्फ आणि सोडा चांगला आपल्याला ह्या गरम पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि तुमच्याकडे जी स्प्रेची बॉटल घरात उपलब्ध असेल त्या बाटलीमध्ये आपल्याला हे पाणी भरून घ्यायचे आहे। आता हे गरम पाणी केल्यामुळे आपल्या ज्या किचनच्या ट्रॉल्या आहेत त्या चांगल्या स्वच्छ निघतात। आता मी दोन इथं फडकं घेतलेले आहे। आता हे स्प्रे मारल्यानंतर एका फडक्याने आपल्याला हे ट्रॉल्या चांगल्या पुसून घ्यायच्या आहेत व दुसऱ्या फडक्याने आपल्याला थोडंसं ओलसर करून घ्यायचं आहे आणि त्या फडक्याने पुन्हा आपल्याला ह्या ट्रॉल्या चांगल्या पुसून घ्यायच्या आहेत। इथे आपण सर्फ वापरलेला आहे त्यामुळे इथे दोन फडके आपल्याला लागणार आहे आणि चांगल्या फडक्याने आपल्याला ह्या ट्रॉल्या पुसून घ्यायच्या आहेत त्या जेणेकरून ते सर्फचे डाग निघतील। आता तुम्ही इथे बघू शकता एक ट्रॉलीचा कप्पा मी स्वच्छ केलेला आहे, तुम्हाला हा एक दाखवते। आता इथं मी स्प्रे मारलेला आहे आपण तयार केलेला आणि ते आपण एका फडक्याने हे मी पुसून घेत आहे, तर चांगले पुसून घेणार आहे। इथं काही डाग पडलेले असेल जेवण वगैरे करताना तर ते आपण काढून घ्यायचे आहेत, तर अशा प्रकारे पुसून घेतलेलं आहे। व दुसरं फडकं अजून एक मी घेतलेलं आहे, तेही ओलं करून घेतलेलं आहे स्वच्छ फडकं आणि त्या फडक्याने आपल्याला हे पुन्हा हे पुसून घ्यायचं आहे स्वच्छ। तर बघा किती शाईन आलेलं आहे। आपण जे लिक्विड बनवलेलं आहे अगदी कपाटं चकाचक निघतात, अगदी आपल्याला घासायची वगैरे काही गरज पडत नाही, नुसता स्प्रे करायचा आणि ही कपाटं चांगली पुसून घ्यायची। तर वाईट हे ट्रॉली आहे ती मी पुसून तुम्हाला दाखवते, त्याच्यावरही डाग पडलेले असतात। तर एकदा स्प्रे मारून एका फडक्याने पहिले पुसून घेते, मग परत दुसऱ्या अजून एक फडक्याने मी हे पुसून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता एकदम क्लीन असे हे 3 कपाटं झालेली आहेत। आता तुम्ही हे शेवटचं कपाट बघू शकता, हे सिंकच्या बेसिंगच्या खालचं कपाट आहे, त्यावरही तुम्ही डाग वगैरे बघू शकता। आपण भांडी वगैरे घासताना पाणी वगैरे पडत असतं त्याची ही डाग पडत असतात, तर ते आहे तेही आपल्याला इथं स्वच्छ करायचं आहे। तर स्प्रे मारून आपण एका फडक्याने पुसून घ्यायचं आहे व पुन्हा चांगल्या फडक्याने आधी तुम्हाला सांगितले त्याचप्रमाणे आपल्यालाही हे कपाटं साफ करून घ्यायचे आहेत। तुम्ही ह्या स्प्रेनी आतली ही कपाटं स्वच्छ करू शकता। अशा प्रकारे ही कपाटं आपल्याला चांगली स्वच्छ करायची आहेत। अगदी कमीत कमी घरच्या साहित्यामध्ये आपण हे लिक्विड बनवलेलं आहे। जर जास्तच डाग वगैरे असेल तुम्ही थोडासा स्क्रब करून तुमच्या ट्रॉल्यांवरची डाग काढू शकता। तसेही आपल्याला महिन्यातनं वगैरे 2 महिन्यातनं किचनच्या ट्रॉल्या ह्या साफ कराव्याच लागतात, कारण का आपण किचनमध्ये काम करत असतो त्यावेळेस काही ना काही डाग वगैरे हाताचे वगैरे डाग आपले लागतच असतात। आता इथे चिमणी बसवलेली नाही आहे त्यामुळे इथे स्वयंपाक वगैरे करताना तेलाचा वगैरे थर साचलेला असतो तोही अगदी साफ होतो। आपण जे लिक्विड बनवलेले आहे ते गरम पाणी असल्यामुळे अगदी लगेच इथे हे साफ झालेलं आहे। अजिबात मी इथे घासलेले वगैरे नाही, स्क्रब केलेलं नाही। जर जास्तच इथे थर साचलेला असेल तर तुम्ही स्क्रबनी थोडेसे घासून घेऊ शकता। अगदी चकाचक इथे हे कपाट निघालेले आहे। फोडणी वगैरे देताना तुम्ही वरच्यावर बघू शकता कपाटांवर फोडणी तेलाचं वगैरे थर असा उडलेला असतो, त्यामुळे आपल्याला हे चांगले साफ करत राहायचे असते। त्या अशा प्रकारे आपल्याला हे साफ करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे मी सगळी ट्रॉल्या इथे साफ करून घेणार आहे। अगदी झटपट असे आपले इथे किचनच्या ट्रॉल्या साफ होतात। जेव्हा आपल्याला हे लिक्विड स्वच्छ करायचे असेल कपाटं वगैरे त्यावेळेस आपण हे झटपट असं लिक्विड बनवून घरच्या घरी हे असे कपाटं साफ करून घेऊ शकतो।
तुम्ही इथे बघू शकता आपण जे सर्फ घेतलेलं आहे ते पूर्ण डिझॉल्व झालं पाहिजे पाण्यामध्ये, नाहीतर आपण स्प्रेच्या पाण्यात भरल्यानंतर ते कण अडकतात सर्फचे। आता अशा प्रकारे आपल्याला सगळी कपाटं साफ करून घ्यायचं आहे। 2 किंवा 3 फडकं तुम्हाला सुक्या फडक्याने जर पुसायचं असेल तर तुम्ही पुसू शकता। अशा प्रकारे मी इथे 2 फडकी वापरलेली आहेत। एक स्प्रे मारल्यानंतर त्या फडक्याने पुसते, नंतर चांगल्या फडक्याने ओलसर करून थोडंसं पुसून घेते। अशा प्रकारे आपल्याला इथे किचनच्या ट्रॉल्या इथे आपले झटपट अशा साफ होतात मस्तपैकी। इथे बघा तुम्ही क्लीन झालेली आहे, तर गॅसच्या वरचीच ही ट्रॉली आहे। अशा प्रकारे मी हे सगळ्या किचनच्या ट्रॉल्या इथे साफ करून घेतलेल्या आहेत। झटपट आपले इथे सगळ्या ट्रॉल्या इथे साफ होतात। आता गणपतीच्या वेळेसही आतून पूर्ण साफ करून घेतलेले आहे, त्यामुळे आतले सगळे कपाटं माझी आधीच साफ आहेत। बाहेरची मी फक्त पुसून घेणार आहेत ही कपाटं। अशा प्रकारे हे लिक्विड खूप फायदेमंद आहे। तुम्हीही अशा प्रकारे लिक्विड बनवून तुमचेही अशी कपाटं तुम्ही साफ करू शकता। आतलीही तुमचे ट्रॉल्या तुम्ही ह्या लिक्विडने साफ करू शकता। मस्तपैकी क्लीन होतात झटपट असे। इथे आपल्या स्क्रब वगैरे घासायची वगैरे काही गरज पडत नाही। काचेवरचे हे डाग ह्या लिक्विडनी अगदी सहजरित्या निघतात। एक कोरडे फडके घेतलेले आहे, त्या फडक्याने हे मी कपाट अगदी पुसून घेतलेलं आहे। आणि जे हँडल असतात त्यावरही तुम्ही हे आपण लिक्विड बनवलेले ते स्प्रे करून फडक्याने चांगले पुसून घेऊ शकता। डाग पडलेले असतात ते हँडलवरचे डागही अगदी सहजरित्या निघून जातात, घासायची वगैरे गरज पडत नाही। अगदी क्लीन झालेले आहे काचही। तर पूर्ण कपाट आपले इथे स्वच्छ झालेलं आहे मस्तपैकी। आता वरची कपाटही आपल्याला अशीच साफ करून घ्यायची आहेत। तर मी वरची ही कपाटं अशाच रित्या हे साफ करून घेणार आहे। अशा प्रकारे इथे मी सगळ्या किचनच्या ट्रॉल्या साफ करून घेतलेल्या आहेत। एकदा स्प्रे मारून अशा प्रकारे मी सगळं ह्या ट्रॉल्या पुसून घेतलेल्या आहेत। अशा प्रकारे इथे आपली किचनची साफसफाई झालेली आहे। कमी खर्चामध्ये घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये आपल्याला कुठलेही लिक्विड बाहेरनं मागवायची गरज पडत नाही किंवा कोलिन वगैरे लागणार नाही। घरी आपण सहजरित्या हे लिक्विड बनवू शकतो व कपाटही आपले एकदम साफ निघतात पुसून। अशा प्रकारे तुम्हीही असे लिक्विड बनवून ह्या दिवाळीला अशा प्रकारे साफसफाई करू शकता। अशा प्रकारे तुम्हाला माझा हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटद्वारा कळवा व माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा पूर्ण स्वच्छ झालेली आहेत आपली इथं किचनच्या ट्रॉल्यांची कपाटं। अजिबात डाग वगैरे कुठेही दिसत नाही। वरचेही सगळे कपाटं मी अशाच प्रकारे स्वच्छ करून घेतलेली आहे। अशा प्रकारे हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलवर असेच किचन टिप्स व रेसिपी बघायला भेटतील। थँक्यू।